महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदी मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सर्वसामान्यांना न्याय देणार असल्याचं यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले। आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी घेतली होती ते आपल्या कराडचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जनतेच्या वतीनं राज्य सरकारचं अभिवादन करतो। जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला, त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते। आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात। आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील, अतुल बाबा भोसले, त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी, असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय। एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून, अलीकडे बघा काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही। नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला। स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही। त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला, त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे। 2 दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडून होणार आहे। त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी थोडंसं लवकर येऊन इथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही। त्याच विचारधारेने महाराष्ट्राचं भलं होणार आहे, सगळ्या समाजाचं भलं होणार आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला
त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे एवढंच मला या निमित्तानं